गुड मॉर्निंग. आजचा दिवस जरा स्पेशल आहे म्हणून कुठलाच वेळ वाया न घालवता मी सर्वात आधी हिला स्कूलमध्ये पोहोचवून दिलं आणि आपले बाकीचे कामं करण्यासाठी मी मोकळे झाले. आणि हा जो चहा होऊन राहिलेला आहे ना, तो आजचा सेकंड टाइम होऊन राहिलेला आहे. त्यानंतर आजच्या कामासाठी लागणाऱ्या या बांगड्या आणि सोबतच ब्लॅक कलरची ही साडी, ज्यांचं आज सर्वात मोठं रोल आहे. म्हणून पटापट आंघोळ पाणी सगळं करून घेतलं आणि आपलं जेवण करायला घेतलं. तर तिथे जे माझे केस आहे, जे मी अजिबात विंचरलेले नाही आहे, मी तसंच त्यांना गुंथडल्यासारखं बांधून घेतलं आहे आणि आधी आपलं जेवण करून घेतलं. कारण नंतर दिवसभर असंच राहायचं आहे, तर उपाशी आपण राहायला नको. म्हणून क्लिप्स राहिल्या होत्या, क्लिप्स घेतल्या आणि तिथे जाऊन हा पूर्ण पसारा काढून घेतला. इथे माझी सुंदरी मेकअप करत होती, तर म्हटलं इकडे माझ्या मुलीचं करून द्यावं. तर तिलाही मी पटकन तिच्या गेटअपमध्ये रेडी करून दिलं. आणि ओळखा बघू कोण झाली आहे की नाही, एकदम फटाका, सॉरी पटाखा, बरोबर. ब्लॅक कलरचा सुत्री बॉम्ब घातलाय मी. आणि आज माहिती नाही या ब्लॅक कलरच्या साडीमध्ये मी कशी दिसते, कारण ब्लॅक कलर मी कधीच वेअर करत नाही. सो तुम्ही नक्की सांगा. आणि इकडे एक लुक दिलं तर पाहता पाहता माझी सुंदरी सुद्धा रेडी झाली. आता माहिती आहे का, ही तर हिच्या गेटअपमध्ये मस्त दिसते, पण आता माझं काम आहे. आणि हे जे आमचे छोट्याशा केसांवर डझन ते 2 डझन ज्या पिना लागतात ना, त्याचं सगळ्यात मोठं ओझं असते डोक्यावर. आणि मला एक प्रकारचा फोबिया आहे. हे रोल्स करताना कधी कधी असं वाटते की ते शॉर्ट सर्किट नको व्हायला आणि आपले केस भाजून नको जायला. आता माहिती नाही, असो. हे बघा, आता आम्ही अशा पद्धतीने रेडी झालो आहे. आणि आता असं वाटत आहे की माझी मुलगी माझ्या बांगड्या काढूनच खाते की काय. पण तिचं हे सगळं चिडचिड करणं मला सहन होत नाही, कारण माहिती आहे का, तिच्यामुळे मला चिडचिड होते. पण तिला कसं बसं ॲडजस्ट करून घेते आणि मी माझं स्वतःचं लुकसुद्धा बघून घेते. ही सगळी ज्वेलरी मी बनवलेली आहे आणि ही नथसुद्धा. सो कधी कोणाला लागली ना, प्लीज नक्की सांगा आणि व्हिजिट करा माझ्या कीर्तीज गॅलरी या पेजवर. आता हे आहे आमचे फोटोग्राफर दादा आणि ही आहे आमची मेकअप आर्टिस्ट. आता घरी आल्यानंतर मम्मीला जरा बरं नव्हतं, तर तिला कसं हसवायचं म्हणून आम्ही माहिती आहे का, हे आमचा कारभार तिच्यासमोर करून दाखवत होतो. बाई म्हटलं चल जादूच बनवून दाखव आता, पण तिचं काही लक्ष होतं नाही. त्यानंतर आपले जरा हे क्रिम्पिंग केलेले केस मी बघितले, म्हणजे आत्ताच 2 दिवसाआधी मी हे केस धुतले होते आणि आता परत धुवायचे का. एकतर आधीच मी नेट लागली आणि त्यातूनही हे आता चिकटलेले बिचकटलेले केस मला पुन्हा धुवावं लागेल. चला जाऊ द्या. मस्त गरमागरम चहा घेतला आणि चहा घेता घेता आपले पुन्हा ज्वेलरी बनवायसाठी बसले, कारण तेही काम पेंडिंग आहे. तर तेही मला आज करावंच लागेल, कारण उद्याला कुरिअर द्यायचं आहे. म्हणून माझ्या मुलीला दिलं झोपवून आणि त्यानंतर बसले आपल्या कामाला. ते शूट घ्यायचं मला आज आठवण नाही राहिली, कारण खरंच काम खूप पडून होतं. तर इकडे आता वाजले 12:30 आणि माझेही 12:30 झाले आहेत. चला तर आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. गुड नाईट.